आता 100 गाव 100 बातम्यांमध्ये जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. जुन्या पेन्शनसाठी संप केलेल्या कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना निवेदन दिलं आणि संप केलेल्यांची वेतन कपात होणार असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे संपादरम्यानची वेतन कपात रोखा अशी मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर अपात्र झाले तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील. मग भाजप नेतृत्वाला दुसरा पर्यायच उरणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. ते सांगलीत बोलत होते. यावेळी राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलं. नारायण राणेंचा शिवसेनेनं 3 वेळा पराभव केला. त्यामुळे राणे शिल्लक राहिलेत का हे त्यांनी तपासावं असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलं. येत्या काळात नारायण राणे मंत्रिमंडळात राहणार नाही. तसंच त्यांनी ठाकरेंची चिंता करू नये असं देखील दानवे म्हणाले. गोंदियात ट्रकच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अमरावतीमध्ये 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलांच्या 2 भागांमध्ये अंतर निर्माण झाल्यानं खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी पुलाची पाहणी करून 1 महिन्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवलाय. बुलढाणा जिल्ह्यात वाहतूक पोलीस शाखेकडून रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. रस्ता सुरक्षा मोहिमेदरम्यान 1308 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात तब्बल 82 वाहनं वाहतूक शाखेने आपल्या ताब्यात घेतली आहेत. नवी मुंबई महापालिकेनं आपलं करवसुलीचं लक्ष्य पूर्ण केलंय. यंदा पालिकेनं 615 कोटी रुपये करवसुली केली आहे. पुण्यात मंगळवार पेठेजवळ मोठं झाड पडल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. नवी मुंबईच्या वाशीमधील एपीएमसी बाजारात महाराष्ट्रातून 43,662 तर परराज्यातून 29,689 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे आणि विक्रमी आवक झाल्यानंतर एका पेटीचे दर हे 1,500 ते 4,500 रुपये असून यावेळी आंब्याला मागणी असून रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री होतीये. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक वाढल्यानं अनेक भाज्यांचे दर घसरलेत. कारली, फरसबी, काकडी, शिमला, हिरवी मिरचीच्या दरात घसरण झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आणि त्यामुळे कांदा दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी 800 रुपयांपर्यंत दर मिळतोय. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने 4 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं होतं आणि याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू करत अवघ्या 4 तासांमध्ये मुलीचा शोध घेतलाय तर आरोपीला अटक केली आहे. सांगलीच्या लक्ष्मी फाटा येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्तानं आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या बैल जोडीनं प्रथम क्रमांक पटकावलाय आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. नव्या आर्थिक वर्षात कुठल्याही आमदाराला निधीचं वाटप करण्यास हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्या आमदाराला किती निधी दिला आणि तो कोणाच्या खात्यात जमा केला याचे तपशील सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले. राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढले आणि राज्यात गुरुवारी 694 नवे रुग्ण सापडलेत. कोरोनाबाधितांचं प्रमाण सोलापुरात 20.05% तर सांगलीमध्ये 17.47% पोहोचलंय. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 50% भरलं आणि त्यामुळे हे धरण जे ते पावसाळा सुरू होईपर्यंत ठाणे जिल्ह्याला अखंडित पाणी पुरवठा करता येणार असून यंदा कोणतीही पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. उच्च दर्जाचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी राज्यामध्ये पीएम श्री योजना राबवली जाणार आहे आणि या अंतर्गत 516 शाळांचा विकास केला जाईल. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राज्यातील 846 पैकी 516 शाळांची निवड करून त्याला अंतिम मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त 5 उन्हाळी विशेष गाड्यांच्या 100 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभागणं शक्य होणार आहे. मध्य रेल्वेवर पुणे सावंतवाडी रोड दरम्यान 20 विशेष फेऱ्या, पनवेल करमळी 18 विशेष फेऱ्या होणार आहेत.
सांगली रेल्वे स्थानकावरती बेंगळुरू जोधपूर बेंगळुरू आणि उदयपूर म्हैसूर उदयपूर या गाड्यांना थांबा देण्यात आलाय आणि हा थांबा 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावरती देण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील तब्बल 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा आधार कार्ड उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमधील चुका आणि पडताळणीत येणाऱ्या अडचणींमुळे शाळांच्या संच मान्यतेवर त्याचा परिणाम होणार की काय या भावनेने शिक्षकांची डोकेदुखी वाढली. डिसेंबरपर्यंत घरांचा ताबा न देणाऱ्या 261 प्रकल्पांना महारेराकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील 120, पुण्यातील 67 तर औरंगाबादच्या एका प्रकल्पाचा समावेश आहे आणि विकासकांना त्यांची बाजू स्पष्ट करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापर वाढतो आणि त्यातच नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात गरजेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. धरणात अवघा 48.52% पाणीसाठा असून 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आणि त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईत पाणी कपात केली जाणार असल्याचं चित्र आहे. अमृता फडणवीस प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी अनिल जयसिंघानीनं या विरोधात दाखल FIR रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि त्याच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. कलिना लायब्ररी कामात लाच घेतल्याप्रकरणी PMLA कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांवर 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. नाशिक फेस्टिवलसाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. CBI कोर्टामध्ये चंदा कोचर विरोधात CBIनं दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होईल. त्यामुळे कोर्टानं जर CBIची विनंती मान्य केली तर चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. RSSची तुलना तालिबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरील वादावर मुलुंड कोर्टात सुनावणी होते. मुंबई सत्र न्यायालयानं जावेद अख्तर यांना या प्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला आणि त्यामुळे जावेद अख्तर आज कोर्टात हजर होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुंबईला सलग दुसऱ्यांदा जागतिक वृक्षनगरी बहुमान मिळालाय. जागतिक वृक्षनगरी 2022 या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश करण्यात आलाय. आता 2022 साठी सलग दुसऱ्यांदा जागतिक वृक्षनगरी 2022चा बहुमान मिळालाय. कुलाबा बांद्रा सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेसाठी आरे वसाहतीमधील उभारण्यात येत असलेल्या कारशेड संदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 3,81,00,000 रुपये खर्च केलेत. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हाती घेतलेल्या बाळकुम गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्पाच्या खर्चात दुपटीनं वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी 1,316 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र हा खर्च आता 2,674 कोटी रुपयांवरती गेलाय. तर MMRDAच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाच्या सुधारित खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पर्यटकांचं खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनी ट्रेनला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. गेल्या 6 महिन्यात माथेरानच्या राणीची 23,000पेक्षा जास्त तिकीट विक्री झालेली आहे आणि त्यातून 64 लाखांपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेने गोळा केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरीय रेल्वे स्थानकालगतच्या हिमालय पूल पादचाऱ्यांसाठी हा खुला झालाय. मात्र या पुलाला जोडण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या वडाळा कासार वडवली या मार्गावरील मेट्रो 4 या प्रकल्पाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात शिंगवे इथे ठेकेदाराचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला. विहिरीचा रिंग टाकण्याचं काम करताना विहिरीत पडल्यानं ही घटना घडली. छोटू गुज्जर असं या ठेकेदाराचं नाव आहे. अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. बुलढाण्यामधील खामगावमध्ये एका 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिनल कमानी असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव असून 15 दिवसांअगोदरच त्याचं लग्न झालं होतं. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. भंडारा शहरात रामनवमी निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली आणि यावेळी देवदेवता महापुरुषांसारखे पोशाख परिधान करून लहान मुलं यात सहभागी झाली होती. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. संगीत आणि पारंपरिक गाण्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. संगीतमय ठेक्यावर मुलं गणितातले पाढे पाठ करतानाचा व्हिडिओ समोर आला असून सर्वत्र शिक्षकांचं कौतुक केलं जात आहे. जामनेरमधल्या रामनवमीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन सुद्धा सहभागी झाले होते आणि यावेळी डीजेच्या गाण्यावर महाजन यांनी देखील ठेका धरला.
अमरनाथच्या वाघणी गावात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित रामनवमीचा सण साजरा केला आणि या उत्सवाला 119 वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेली यात्रा या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भुसावळमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज बीकेसी मधल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन होणार आहे आणि या सेंटर उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला रामनवमी निमित्त नीता अंबानी यांनी पारंपरिक पूजा केली. हे सांस्कृतिक कलादालन जे फक्त भारतीयच नाही तर परदेशी कलाकारांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. उल्हासनगरच्या लालचक्की परिसरात बाईकचा अपघात झाला आणि या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाली असून चालक अगदी थोडक्यात बचावलाय. काँक्रिटीकरणानंतर रस्त्यावरती गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत, त्यामुळे परिसरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. MMR क्षेत्रामध्ये 3,40,000 तयार घरं विना विक्री पडून आहेत आणि त्यातच एप्रिल महिन्यापासून रेडी रेकनरचे दर किमान 10 ते 15% वाढल्यास नव्यानं तयार होणाऱ्या घरांच्या विक्रीलाही त्याचा फटका बसेल अशी भीती गृहनिर्माण वर्तुळातील तज्ज्ञांना आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते आणि या पार्श्वभूमीवर बीएमसीने खासगी रुग्णालयांना खाटार कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया.